हो आहे सर. चला घे लवकर. आणि काय सर लवकर आवर हा. तिकडे जायचं आंदोलनला लवकर आवर. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आवाज काढा ना, आवाज निघा ना. महात्मा फुले समता परिषदेचा, महात्मा फुले समता परिषदेचा, आदरणीय भुजबळ साहेबांचा. काय आज रथ या ठिकाणी आले, काय उद्देश होता आणि काय रथाचं वैशिष्ट्य आहे? मी गणेश काळे, शहर अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद छत्रपती संभाजीनगर. हा रथ काढण्याचा उद्देश आमचे नेते माननीय श्री छगनरावजी भुजबळ साहेब, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष समीर भाऊ भुजबळ यांच्या संकल्पनेतून हा रथ निघतोय. आणि या रथ काढण्याचं कारण असं आहे की समतेचा विचार आणि महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांचा विचार घराघरात पोहोचण्याचं काम हे भुजबळ साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि त्यामुळं हा रथ काढण्याचं काम भुजबळ साहेबांनी तिथून नाशिकवरून झालेलं आहे. नाशिकवरून रथ निघाल्यानंतर येवल्याला आला. येवल्याला 11 तारखेला त्याचं उद्घाटन झालं. आणि येवल्यावरून राहुरी मार्गे नगरवरून जामखेड, जामखेडून वापस नगर, आणि नगरवरून वाळूज, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर इथं 2 दिवस रथ होता. आणि दोन्ही दिवस तिथं भरपूर असे शाळेंच्या मुलांची गर्दी होती. आम्ही शाळेला रिक्वेस्ट केली आणि त्याचे भरपूर प्रतिसाद चांगला मिळाला. आणि मुलांना माहितीच नव्हतं, जय ज्योती म्हणल्यानंतर त्या मुलांना जय क्रांती म्हणायचं का हे सुद्धा त्या शाळेत शिकवलं जात नाही आणि त्यांना येत नव्हतं. हे आम्ही त्यांना पटवून सांगितलं. त्यानंतर त्यांनी जय ज्योती जय क्रांती म्हणायला चालू केलं. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हा रथ पूर्णपणे वर्षभर फिरणार आहे. कारण हे 200वी जयंती आहे महात्मा फुलेंची. त्या निमित्ताने हा महात्मा फुलेचा रथ. आणि राज्य सरकारचा एक निर्णय चांगला घेतलेला आहे की वर्षभर प्रत्येक शाळेमध्ये कुठं पण होते वर्षभर महात्मा फुलेंचा जागर करण्यासाठी व्याख्यान असतील, प्रबोधन असेल, पुस्तकं असतील, याच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस कार्यक्रम घेण्यात यावा यासाठी राज्य सरकारने एक नियम काढलेला. आणि प्रत्येक शाळेमध्ये ते कार्यक्रम वर्षभर होतील ही अपेक्षा आपण बाळगू शकतो. तुम्ही हा रथ चालवता आणता तर कशा पद्धतीने चालवता? कारण की चौकडून हा पॅक झालेला आहे, मग कसं चालवता? किती किलोमीटर चालतो दररोज? दररोज तो 40-50 किलोमीटर चालतो. ताशी 20 किलोमीटर, 20 ते 30 किलोमीटर एका तासाला. आणि पूर्ण CCTV कॅमेरे आहेत त्याला, 6 कॅमेरे. तुम्ही आता सगळं पॅक केलं, तुम्ही बघता कसं चालवता कसं? मग ही खिडकी उघडून द्यायची आणि पुढं चालताना इथं बॅक साईडला असा हात ठेवून सरळ चालवायची. आता CCTV फुटेजचं काय हे जवळचं दाखवतो आणि मागचं दाखवतो आणि साईडचं. काय त्रास चालू करणं का कशी चालवता गाडी?
त्रास वगैरे काही नाही, 10च्या स्पीडने चालते गाडी. आपण कुठून आलात आणि कुठे चालला आता? मी आता आलोय नाशिकवरून येवल्यावरून राहुरी राहता इकडं अहिल्यानगर वरनं जामखेड वरून परत अहिल्यानगर वरनं बजाजनगर आणि आता इथं क्रांती चौकात. किती दिवसाचा प्रवास राहणार आहे आपला किंवा किती जिल्हे किंवा किती तालुके फिरणार आहे? गेले ते काही तसं सांगता येणार नाही मला. काय नाव आपलं? भीमराव आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातली पहिली मुली शाळा पुणे या ठिकाणी काढली. प्रत्येक स्त्री किंवा मुली त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, पण ती शाळा आता आपल्याकडे रथाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहे. काय सुद्धा भावना आहे? खूपच सुंदर हे चित्ररथ आणलेलं आहे. माझे सर्व महाराष्ट्राला सर्वांनाच आवाहन आहे की प्रत्येक शहरामध्ये हा रथ नेऊन याची हे करावी. महात्मा फुले माळी आपलं समता परिषदे तर्फे हा रथ काढण्यात आलेला आहे. काय नाव तुमचं? प्रतीक्षा पांडव.